सुरुवात करूया या क्षणाच्या अतिशय महत्त्वाच्या बातमीनं। देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जाते। केंद्र सरकार देशभरात लॉकडाऊन लावण्यासंदर्भात विचाराधीन आहे। पंतप्रधान नरेंद्र भारतामध्ये पुन्हा लॉकडाऊन लागू होणार का? मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी काही माहिती जी सध्या देशभरात चर्चेचा विषय बनली आहे। सोशल मीडियावर, न्यूज ग्रुप्समध्ये, व्हॉट्सअप फॉरवर्डमध्ये आणि काही राजकीय वर्तुळात एक चर्चा सुरू आहे। भारतामध्ये पुन्हा लॉकडाऊन लागू होणार का? अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावामुळे मध्य पूर्वेतील युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा धोक्यात आला आहे। समुद्र मार्गावरील टँकर अडकल्याच्या बातम्या समोर येत आहेत आणि यामुळे भारतात अर्थव्यवस्थेवर होणारा संभाव्य परिणाम दिसून येत आहे। या सगळ्यांमुळे देशभरात चिंता वाढलेली आहे। काल अचानक संसद परिसरात झालेल्या चर्चेनंतर अनेक लोकांनी असा प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे, सरकार काही मोठा निर्णय घेणार का? पुन्हा 2020 सारखी परिस्थिती येणार का? रस्ते रिकामे होतील का? शाळा बंद होतील का? रेल्वे कमी होतील का? वर्क फ्रॉम होम पुन्हा लागू होणार का? आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे लॉकडाऊनची शक्यता किती खरी आहे? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण सविस्तर माहिती। काय सत्य आहे, काय अफवा आहे आणि सरकार प्रत्यक्षात काय तयारी करत आहे। सध्या जगातील सर्वात संवेदनशील भाग म्हणजेच मध्य पूर्व, कारण जगातील मोठ्या प्रमाणात कच्चे तेल या भागातून येते। अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत चाललेला तणाव हा फक्त दोन देशांमधील संघर्ष नाही, तर त्यांचा परिणाम थेट संपूर्ण जगावर होऊ शकतो। जर समुद्रमार्ग बंद झाले तर, जर तेल वाहतूक उशिरा झाली तर, जर टँकर अडकले तर सर्वात मोठा परिणाम होणार आहे ऊर्जा पुरवठ्यावर। भारत हा जगातील सर्वात मोठा ऊर्जा आयात करणाऱ्या देशांपैकी एक देश आहे। भारत आपल्या गरजेपैकी जवळपास 80% कच्चे तेल परदेशातून आयात करतो। म्हणजे जागतिक तणाव वाढला तर भारतावर परिणाम होणे स्वाभाविक आहे आणि हाच मुद्दा सध्या सरकारच्या बैठकीत चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे। कालपर्यंत सर्व काही सामान्य चालू असल्याचे वाटत होते। लोक आपल्या कामात व्यस्त होते, शाळा बरोबरीत्या सुरू होत्या, ऑफिस सुरू होते, बाजार सुद्धा सुरू होते। पण अचानक दिल्लीतील राजकीय वर्तुळाकार हालचालीत वाढायला सुरुवात झाली। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली। संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय, ऊर्जा मंत्रालय आणि आर्थिक सल्लागारांनी परिस्थितीचा आढावा घेतला। या बैठकीत एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेत आला आहे, देशाची पुरवठा साखळी सुरक्षित आहे का? पुरवठा साखळी म्हणजे काय? सरळ भाषेत सांगायचे तर गावातून शहरात येणारे दूध, शेतामधील बाजारात येणारी भाजी, बंदरातून कारखान्यात येणारे कच्चे तेल, रेल्वे मार्गे पोहोचणारे धान्य, ही सगळी व्यवस्था म्हणजे पुरवठा साखळी होय। जरी साखळी विस्कळीत झाली तर शहरातील जीवन पूर्णपणे थांबू शकते आणि म्हणूनच सरकार सध्या या गोष्टींवर विशेष लक्ष ठेवत आहे। पेट्रोल आणि डिझेल हे आधुनिक जीवनाचे आधारस्तंभ आहेत। बस चालतात कारण डिझेल आहे, ट्रक चालतात कारण डिझेल आहे, रुग्णवाहिका चालतात कारण डिझेल आहेत, वीज निर्मिती केंद्र चालतात कारण इंधन आहे। जर इंधन पुरवठा खंडित झाला तर सर्वात आधी परिणाम होतो वाहतुकीवर आणि वाहतूक थांबली तर देशाची अर्थव्यवस्था थांबते। याच कारणामुळे सध्या इंधन साठ्याबद्दल चर्चा सुरू होत आहे। सोशल मीडियावर सध्या अनेक प्रकारच्या पोस्ट व्हायरल होत आहेत। काही पोस्टमध्ये म्हटले जात आहे की पेट्रोल संपणार आहे, गॅस मिळणार नाही, रेल्वे सुद्धा बंद होणार आहेत, शाळा सुद्धा बंद होणार आहेत, इंटरनेट बंद होणार आहे। पण सत्य नेमके काय आहे? सरकारकडून अजूनपर्यंत अशा कोणत्याही गोष्टीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। म्हणून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, कुणीही गोंधळून जाऊ नये। काही शहरांमध्ये लोकांनी पेट्रोल पंपावर रांगा लावायला सुरुवात केली आहे। काही ठिकाणी लोकांनी किराणा साठवायला सुरुवात सुद्धा केली आहे। काही ठिकाणी ATM समोर गर्दी वाढली आहे। हे दृश्य पाहून अनेकांना 2020ची आठवण झाली आहे। पण तज्ज्ञ सांगतात, घाबरून गेलेली खरेदी परिस्थिती अधिक गंभीर बनवते। सरकारने स्पष्ट केले आहे की देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, बँकिंग सेवा सुरू राहतील, इंटरनेट सेवा सुरू राहतील, आरोग्य सेवा सुरू राहतील, अत्यावश्यक सेवा सुरू राहतील। ही माहिती नागरिकांसाठी दिलासा देणारी आहे। लॉकडाऊन हा शब्द ऐकला की प्रत्येकाला 2020ची आठवण येत आहे, पण सध्या परिस्थिती वेगळी आहे। कोरोना हा आरोग्याचा प्रश्न होता, आता प्रश्न आहे ऊर्जा आणि पुरवठा व्यवस्थेचा। जर परिस्थिती गंभीर झाली तर मर्यादित निर्बंध लागू केले जाऊ शकतात, पण देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही। हा प्रश्न पालकांच्या मनात सर्वात जास्त आहे। जर परिस्थिती गंभीर झाली तर काही भागात ऑनलाईन शिक्षण लागू केले जाऊ शकते, पण सध्या तरी शिक्षण व्यवस्था सुरूच आहे। IT शहरांमध्ये हा प्रश्न सर्वाधिक विचारला जात आहे। पुणे, मुंबई, बंगळूर, हैदराबाद या ठिकाणी या शहरांमध्ये वर्क फ्रॉम होम लागू करण्याचा विचार परिस्थितीनुसार केला जाऊ शकतो। सध्या रेल्वे आणि बस सेवा सुरू आहेत, पण जर इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला तर काही फेऱ्या कमी केल्या जाऊ शकतात।
घाबरून जाऊ नका, अफवांवर विश्वास ठेवू नका, साठेबाजी करू नका, जेणेकरून देशाचे अवघड होऊ शकते. सरकारी सूचनेचे पालन करा, अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा. भारताने अनेक संकटाचा सामना केला आहे, युद्धाचा सुद्धा सामना केला आहे, महामारींचा सुद्धा सामना केला आहे, आर्थिक संकटाचा सामना केला आहे आणि प्रत्येक वेळी भारत मजबूत बनून बाहेर आला आहे. ही वेळही नक्कीच निघून जाईल. मित्रांनो, या लॉकडाऊनबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, म्हणून कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका. सरकारकडून नवीन मार्गदर्शन सूचना आल्यास आम्ही तुम्हाला सर्वात आधी माहिती देऊ. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून योग्य माहिती प्रत्येकाला पोहोचेल. धन्यवाद. जय महाराष्ट्र.